हे पाहणं महत्त्वाचं असेल। येत्या 8 डिसेंबर पासून राज्य सरकारचं हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे। एक आठवडा चालणाऱ्या या अधिवेशनाला उद्धव ठाकरे 11 आणि 12 डिसेंबर असे 2 दिवस उपस्थित राहतील। याच दरम्यान उद्धव ठाकरे शिवसेना आमदारांसोबत बैठक देखील घेणार आहेत। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनेत्रा पवार यांचा मुलगा जय याचा विवाह सोहळा बहरीनमध्ये पार पडलाय। सुप्रिया सुळेंनी जय पवारांच्या वरातीचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केलेत। अजित पवार आणि रोहित पवारांनी एकत्र या वरातीमध्ये डान्स करताना दिसतायत। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सुपुत्र जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा लग्न सोहळा बहरीनमध्ये पार पडतोय। यातच आता जय पवारांचा हळद समारंभही पार पडलाय। या समारंभाचेही फोटो समोर आले। रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या भारत दौऱ्याचा काल दुसरा दिवस होता। पुतीन यांना राष्ट्रपती भवनामध्ये गार्ड ऑफ ऑनर देण्यात आलाय आणि त्याआधी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचं जंगी स्वागत केलंय। यानंतर पुतीन यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आलाय। त्यानंतर अतिथींची ओळख आणि संवादाचा कार्यक्रम पार पडलाय आणि त्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी राजघाटावर जात राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना आदरांजली वाहिली। तर राष्ट्रपती भवनामध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आलाय आणि त्याआधी पुतीन जेव्हा राष्ट्रपती भवनामध्ये पोहोचले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी स्वतः राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान मोदी पुढे सरसावले। पण त्याआधीच पुतीन यांनी केलेल्या एका कृतीनं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय। त्यांनी मुर्मू आणि मोदींआधी सलामी देणाऱ्या जवानांसोबत हस्तांदोलन केलंय। पुतीन यांनी केलेल्या या हस्तांदोलनामुळे काही क्षण उपस्थित सर्वच जण बुचकळ्यात पडले। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि पंतप्रधान मोदींमध्ये दिल्लीमधल्या हैदराबाद हाऊसमध्ये महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली आहे आणि त्यानंतर दोन्ही देशांमध्ये वेगवेगळ्या करारांवर स्वाक्षरी झाली आहे। या करारानंतर दोन्ही नेत्यांनी आज झालेल्या कराराविषयी पत्रकार परिषद घेत सविस्तर माहिती दिली आहे आणि यावेळी पंतप्रधान मोदींनी या करारामुळे दोन्ही देशांमधील आयात निर्यात वाढणार असल्याची माहिती दिली आहे। तसेच या करारांमुळे भारताच्या मेक इन इंडिया या मिशनला देखील बळ मिळणार असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली आहे। मेक इन इंडिया अंतर्गत रशियन कंपन्या भारतामध्ये गुंतवणूक करतील असं पत्रकार परिषदेमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी सांगितलंय। तर कुडनकुलमच्या आण्विक ऊर्जा प्रकल्पालाही रशिया सहकार्य करणार असल्याचं पुतीन यांनी म्हटलंय। मोदींसोबतच्या चर्चेनंतर पुतीन यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे। भारत दौऱ्यावर आलेले रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना पंतप्रधान मोदी यांनी रशियन भाषेमध्ये अनुवादित भगवद्गीतेची प्रत भेट दिली आहे। याशिवाय चहाचा चांदीचा सेट, चांदीचा घोडा, संगमरवरी दगडाचे बुद्धिबळपट, काश्मीरी केसर, आसामचा ब्लॅक टी याही खास भेटवस्तू मोदींनी पुतीन यांना दिल्या आहेत। दरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या भारत दौऱ्यानिमित्त पुन्हा राजकीय वाद उफाळून आलाय। पुतीन यांच्यासोबतच्या स्टेट डिनरला विरोधी पक्षनेते राहुल गांधींना निमंत्रित करण्यात आलेलं नाहीये। मात्र काँग्रेसचे नेते शशी थरूर यांना राष्ट्रपती भवनामधल्या डिनरचं निमंत्रण देण्यात आल्यामुळे आणखीनच नाराजी निर्माण झाली आहे आणि यावरूनच काँग्रेसमध्ये नवा तणाव निर्माण झालाय। सरकारचं आमंत्रण स्वीकारल्यानं काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांनी शशी थरूर यांचा चांगला समाचार घेतलाय। राहुल गांधींना निमंत्रण दिलं नसताना थरूर निमंत्रण कसं स्वीकारू शकतात असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी उपस्थित केलाय। रशियाचे अध्यक्ष पुतीन हे भारताच्या दौऱ्यावर होते। या दरम्यान अमेरिकेनं त्यांची राष्ट्रीय सुरक्षा रणनीती जाहीर केली आहे। ही रणनीती भारतासोबतचे संबंध मजबूत करण्यावर भर देते आणि दक्षिण चीन समुद्रामध्ये चीनला एकट्यानं तोंड देण्याऐवजी भारत आणि जपानसारख्या देशांशी सहकार्य करण्याचं आवाहन करते। पुतीन हे भारताच्या दौऱ्यावर असल्याच्या दरम्यानच रशियन सैन्यानं युक्रेनवर आणखी एक मोठा हल्ला केलाय। रशियानं युक्रेनच्या शस्त्रास्त्र निर्मिती कारखाने, वीज प्रकल्प, वाहतूक आणि पायाभूत सुविधांवर हा हल्ला केलाय। रशियानं 800हून अधिक क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केल्याचा दावा युक्रेननं केलाय। यामध्ये अनेक लोकही जखमी झालेत। तर या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये